शिवकालीन शासकीय पाणंद अतिक्रमणांच्या विळख्यात तहसीलदारांनी लक्ष घालावं, नागरिकांची मागणी। रस्ता म्हणजे विकासाचा मार्ग। कायमस्वरूपी पक्क्या रस्त्यांशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणं शक्य नाही। परंतु राज्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात नेमकी याच्या अगदी उलट परिस्थिती आढळून येत असल्यानं त्या भागांचा विकास खुंटलाय। आजही ग्रामीण भागातील शिवकालीन शासकीय पाणंद रस्ते स्वतःचे अस्तित्व शोधत असून अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूपच मोठी शोकांतिका आहे। त्यामुळे शासनाचे राजस्व अभियान तळागाळात अधिकच प्रभावीपणे राबवून समाजाच्या प्रगतीचा मार्ग असलेले रस्ते खुले करणं ही काळाची गरज आहे। शासकीय रस्त्यांवर होत असलेल्या अतिक्रमणांची समस्या ही दिवसेंदिवस अधिकच जटिल बनत चालली असून गंभीर रूप धारण करते। असाच काहीसा प्रकार कराड तालुक्यातील मौजे कळंत्रेवाडी हद्दीत असलेल्या शिवकालीन शासकीय पाणंद रस्त्याच्या बाबतीत घडलाय। शासन दरबारी जवळपास 33 फुटांची नोंद असलेली ही शिवकालीन शासकीय पाणंद लगतच्या शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली असून सध्या जेमतेम 5 ते 6 फुटांचीच राहिली आहे। स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी धडपडते। येथील नाणेगाव गावठाणातून पुढे सुकाई मंदिराकडे जाणारी जवळपास 33 फुटांची शिवकालीन शासकीय पाणंद सध्या अतिक्रमणांच्याही विळख्यात सापडली आहे। त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। शेतमालाची वाहतूक सोडा, पण साधं पायी चालणं देखील अवघड बनलंय। त्यामुळे तहसीलदार साहेबांनी या प्रश्नी स्वतः जातीनं लक्ष घालून या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे काढून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक रहदारीसाठी खुली करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। येथील शेतकरी शंकर तुकाराम थोरात यांनी सदर पाणंद अतिक्रमण मुक्त खुली करण्यासाठी आजवर शासन स्तरावर वेळोवेळी तोंडी अथवा लेखी पाठपुरावे केलेत, परंतु त्या पाठपुराव्यांना म्हणावं तसं यश आलेलं नाही। मी शंकर तुकाराम थोरात, राहणार कळंत्रेवाडी। शिवकालीन रस्ता आमच्या गावामध्ये आहे। सुकाई पान ते नाणेगाव पुनर्वसन हा रस्ता करून मिळावा अशी माझी मागणी आहे। या रस्त्यासंदर्भात वेळोवेळी मी पाठपुरावा केलेला आहे, तरी रस्त्याचं काम होत नाही। तरी त्या तहसीलदार साहेबांनी दक्षता घ्यावी ही माझी मागणी आहे आपल्या ग्रामस्थांतर्फे, सर्वांतर्फे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र एक्सप्रेससाठी रघुनाथ थोरात, उमरज।